आणि मग तिथं मुख्यमंत्री साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगून दुसऱ्या दिवशी तिथं बैल दिला. कोणामुळे दिला तर मीडियामुळे आणि विरोधकांनी तो आवाज उठवल्यामुळे. तो बैल जो दिला तो आजारी दिला. म्हणजे आजारी बैल तुम्ही दिला, म्हणजे द्यायचं म्हणून दिलं, तसा आजारी बैल तिथं दिला. आणि त्या आजारी बैलाला नीट करण्यासाठी तिथं तुम्हाला आता त्या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावं लागतं. तशीच ही कर्जमाफी आजारी आहे. इथं लोकांच्या खिशातूनच पैसे द्यावे लागणार आहेत. आणि मला या गोरे भाऊ असतील आणि माझ्यावर टीका करणारे सर्व नेते असतील, मला एवढंच त्यांना विचारायचंय की या अटी ज्या आम्ही म्हणत आहोत, जरा शेतकऱ्याच्या गरीबाच्या डोळ्यात बघून लातूरमध्ये घटना घडली ती समजून घेऊन तुम्ही जरा लोकांना सांगावं त्या अटी या योग्य आहेत अयोग्य आहेत. याच्यात आम्ही मानतो कोणाला तर एक तर तिथं आमचे भरणे भाऊ आहेत, ते कृषी मंत्री आहेत. ते बोलताना काय बोलले की रोहित पवार नाही तर शेतकरी ज्या काही गोष्टी मांडत आहेत त्या योग्यच आहेत, त्यामुळे या बाबतीत विचार करावाच लागेल सरकारला. मग मला असं वाटतं की जर भरणे मामा त्या ठिकाणी मंत्री असताना बोलू शकतात तर बाकीच्यांना बोलायला काय हरकत आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष देऊन या सगळ्या अटी काढण्यात यावा आणि सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला, कारण का शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत आहे. तुम्हाला एक सांगतो, मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं नाही मी आंदोलन करतो. त्यांना टीव्हीच्या मदतीने आणि मी जेव्हा घोषणा केली तेव्हा, हे काय राजकीय आंदोलन नाहीये की आमदारांना सांगावं हे गर्दी करा. लोक आलेत ते स्वतःहून आलेले आहेत. आम्हाला ते कुठे राजकारण त्या ठिकाणी करायचं नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटत असेल आम्हाला सांगितलं नाही, एक तर आम्ही कोणाला सांगितलेलं नाही. त्यामुळे टीव्हीकडे बघून माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे ते लोक शेतकऱ्यांच्या प्रती असणारा कळवळा, त्यांच्या प्रती असणारी आस्था हे बघून नक्कीच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक आमदार आणि अनेक लोक या ठिकाणी येतील असा मला विश्वास आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, कर्ज माफीच्या बाबतीत जे काही विलिनीकरण तुम्हाला या सरकारला करायचंय ते तुम्ही करावं आणि सरसकट कर्जमाफी द्यावी. राजकीय प्रश्न पुढच्या काही दिवसांनंतर त्याच्यावर नक्कीच मी बोलेल. असाल तर तुम्ही नेत्यांशी बोलून मंत्र्यांशी बोलून या जाचक अटी आमच्या शेतकऱ्याला, ज्याच्यात 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे, अशा जाचक अटी लवकरात लवकर त्या ठिकाणी मागे. मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मी आव्हान एवढंच करेल, कदाचित अधिकाऱ्यांनी त्या अटी टाकल्या असतील असं आपण समजूया. सरकारने मुद्दामून त्या टाकल्यात असं आम्ही समजत नाही. त्यामुळे आता वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर या जाचक अटी तुम्ही मागे घ्या. त्याच्यामध्ये 2019ची जी कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांना फक्त 50,000चा लाभ तिथे दिला जाईल. ते सुद्धा ओटीएस मध्ये मेजॉरिटी शेतकरी तिथे जाणार आहेत आणि त्यांना वरचे पैसे भरावे लागणार आहेत. आणि आज शेतकऱ्याकडे तो पैसा नाही. आज पाऊस नाही याचा अंदाज सगळ्यांनी सांगितलेला आहे. मग येणारं पीक हातात येणार नाही आणि कर्ज तसंही त्यांना भरता येणार नाही. त्यामुळे त्यासाठी 19ची अट तुम्ही काढावी. ओटीएसच्या बाबतीत सुद्धा 19ची अट तुम्ही काढून आणि कोणालाही तुम्ही असं बोलू नये की आधी पैसे भरा म्हणजे कर्ज वसुली करा, मग राहिलेले पैसे आम्ही देतो. डायरेक्ट तुम्ही 2 लाख रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये टाका आणि जे रेग्युलर कस्टमर जे शेतकरी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही 25, 26, 27, 27 म्हणजे जो वर्ष अजून झालं नाही म्हणजे कदाचित तो पैसा आता मिळणार नाही असे 14 लाख शेतकरी आहेत. ते पुढे ढकलत आहात. ती सुद्धा अट काढून आत्ताच्या आत्ता त्यांना त्या ठिकाणी मदत करावी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.